नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मठ्ठ्याची रेसिपी। ही रेसिपी लग्नामध्ये आवर्जून बनवली जाते आणि सगळ्यांना खूप आवडते आणि उन्हाळ्याच्या लग्नात तर ही रेसिपी अगदी कंपल्सरी असते। तर आता आपण याची रेसिपी पूर्ण बघूया। तर इथे मी ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्या मी माझ्या प्रमाणानुसार घेते, म्हणजे मी इथे घेतलंय अर्धा लिटर दही, त्यानुसार मी इथे हे प्रमाण सगळं वापरणार आहे। आणि सोबतच अद्रक टाकायचं आहे। अद्रक अगदी थोडं टाकायचं आहे। तुम्हाला आवडल्यास, तुम्हाला जर अद्रकची चव जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकता। म्हणजे किसलेलं जे अद्रक आहे ना, ते अर्धा चमचा हवंय, एवढं अद्रक मी इथे घेतलंय। आता आपण इथे टाकणार आहोत स्वच्छ धुतलेला पुदिना। ह्याला धुवून घ्यायचंय आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे। आणि त्याच्यासोबत आपण इथे टाकणार आहोत जिऱ्याची पावडर, किंवा तुम्ही अख्खं जिरं सुद्धा टाकू शकता। आणि याला आता आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। म्हणजे अशी थोडीशी पातळसर, खूप पातळ पण नाही करायची, बघून घ्या, अशी थोडी घट्ट पण असू द्यायची ही जी पेस्ट आहे ती। आता इथे मी दही घेतलंय, या दहीला छान घुसळून घ्यायचंय मस्त। अगदी त्याच्यात कुठलीही अशी गाठ राहता कामा नये, कारण मठ्ठा असा थोडा पातळसरच असतो। आपण ह्यात नंतर पाणी पण ॲड करणार आहोत। तर इथे बघा, मी 1 ग्लास एवढं पाणी टाकते आणि याला छान घुसळून घेते सोबतच। आणि त्यात नंतर आपण एक एक करून सगळे जिन्नस टाकणार आहोत। तर इथे मी हे काळं मीठ टाकलेलं आहे, त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सोबतच आपण इथे टाकणार आहोत मीठ, जे आपण रेग्युलर वापरतो ते मीठ टाकायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जी प्युरी आहे ना, मी इथे जवळजवळ 3 चमचे एवढी टाकून दिली आहे। म्हणजे तुम्हाला जसं तिखट किंवा कमी जास्त असं प्रमाण हवं असेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता। तर आपल्याला टेस्ट बॅलन्स करण्यासाठी इथे थोडीशी पिठी साखर घालायची आहे, त्याने मठ्ठा फारच चविष्ट लागतो। आणि सोबतच इथे आपण मस्त बर्फ टाकणार आहोत, कारण लग्न जो मठ्ठा असतो ना, तो अगदी असाच असतो, खूप सारा बर्फ घातलेला। म्हणजे काय आहे ना, की जो आपला मठ्ठा आहे ना, तो अगदी थंडगार असा मिळतो। जेव्हा पितो ना आपण, त्यावेळेस अगदी छान गारवा मिळतो शरीराला आणि खूप हेल्दी आहे। तर अगदी ही रेसिपी फार सोपी आहे आणि खूप मस्त लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नात ज्यांना हा मठ्ठा खूप आवडत असेल ना, तर जे कोणी मिस करत असतील ना, तर त्यांनी ही रेसिपी लगेच बनवायला घ्या। कसं आहे ना, मसाले भातची रेसिपी मी पूर्वी आत्ता मागे केली होती ना शेअर तुम्हाला, तर तुम्हाला ती खूप आवडली होती। आणि मसाले भातासोबत हा मठ्ठा म्हणजे अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे। तर तुम्ही ती रेसिपी पण चेक करा, मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे, तुम्ही चेक करू शकता। तर आता आपण इथे सर्व असं करणार आहोत। तर इथे सर्व करताना सुद्धा छान जो बर्फ आहे ना, तो पण टाकून द्यायचा आहे आणि छान फुल असा ग्लास भरून सर्व करायचं आहे। ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरायचं नाहीये। आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओज नक्की बघा। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा, आय एम शुअर तुमच्या इथे सगळ्यांना खूप आवडेल। टिल देन टेक केअर, बाय बाय।